नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बहिणींनो, आईंनो, गुढीपाडवा हा आपल्या आयुष्यातला नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी केलेलं प्रत्येक काम वर्षभर फळ देतं. पण अनेकदा आपण काही चुका करतो ज्यामुळे गुढीचं महत्त्व कमी होतं आणि वर्षभर अडचणी येतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे गुढीपाडवाच्या 3 चुका जी तुम्ही कधीही करू नयेत. पण त्याआधी एक गोष्ट विचारू का? तुम्हाला आठवतंय का जेव्हा तुम्ही गेल्या वर्षी गुढी उभारली होती आणि नंतर काही अडचणी आल्या होत्या? कदाचित नोकरीत अडचण आली, किंवा आरोग्याचा प्रश्न आला, किंवा नात्यात तणाव आला. जर असे काही झाले असेल तर कदाचित तुम्ही या 3 चुकांपैकी एक चूक केली असेल. आज ही व्हिडिओ बघून तुम्ही त्या चुका टाळू शकता आणि यावर्षी सुख समृद्धी नक्की मिळू शकता. पण ऐका, जर स्वामींनी तुम्हाला एकदा तरी मदत केली असेल तर आज या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण ही कमेंट म्हणजे फक्त शब्द नाहीत, हे तुमचे आभार आहेत. स्वामींच्या चरणी केलेला कृतज्ञतेचा अर्पण आहे. आता 3 चुका सांगतो. चूक 1. गुढी चुकीच्या दिशेला उभारणे. अनेक लोक गुढी घराच्या मागे किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात उभारतात, पण हे चुकीचं आहे. गुढी नेहमी घराच्या पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला उभारावी, जिथे सकाळचे सूर्यकिरण पडतात. कारण गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक आणि सूर्य म्हणजे ऊर्जा, दोघांचा संगम हवा. उपाय: गुढी उभारण्यापूर्वी दिशा तपासा. पूर्व किंवा उत्तर दिशा निवडा. चूक 2. जुनी किंवा फाटलेली वस्त्रे वापरणे. गुढीला नवीन वस्त्र, नवीन फुले, नवीन तोरण लावावं. पण अनेक लोक जुनं वस्त्र वापरतात. हे चुकीचं आहे, कारण गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा दिवस आहे आणि जुनं वस्त्र म्हणजे जुन्या अडचणींना आमंत्रण. उपाय: गुढीसाठी नेहमी नवीन पिवळं किंवा लाल वस्त्र वापरा. फुले ताजी असावीत. चूक 3. गुढी उभारल्यानंतर पूजा न करणे. अनेक लोक गुढी उभारतात पण पूजा करत नाहीत किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. पण गुढी उभारल्यानंतर स्वामींची किंवा देवतांची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण गुढी म्हणजे फक्त सजावट नाही, तर ती एक पूजा आहे. उपाय: गुढी उभारल्यावर लगेच दिवा लावा, फूल अर्पण करा आणि स्वामींना प्रार्थना करा. हे 3 चुका टाळल्यास तुमचं वर्ष सुखी आणि समृद्ध जाईल. आता मी तुम्हाला एक विनंती करतो. जर या व्हिडिओने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर लाईक नक्की करा, कारण हे लाईक म्हणजे माझ्यासाठी प्रेरणा आहे, आणखी व्हिडिओ बनवण्याची ताकद देतं. शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, कारण स्वामींची कृपा सर्वांवर व्हावी हीच इच्छा आहे. आणि कमेंट नक्की करा, श्री स्वामी समर्थ लिहून, आणि सोबत लिहा तुमचा अनुभव. गेल्या वर्षी तुम्ही कोणती चूक केली होती हे वाचून इतर भक्तांनाही मदत होईल. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि स्वामींच्या चरणी ठेवेन. पुढचा व्हिडिओ आज संध्याकाळी येईल. गुढीपाडवा नैवेद्य रेसिपी. तोपर्यंत सावध रहा, सुखी रहा आणि स्वामींना मनात ठेवा. श्री स्वामी समर्थ. अर्पणमस्तु. शुभम भवतु.